मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या. 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. आताच आलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत होते, परंतु आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा का झाला नाही यावर शेतकरी आता संताप व्यक्त करीत आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून सांगितलं आहे आता शेतकरी बांधवांचं कर्ज तर माफ होणार, परंतु त्यांनी तारीख सुद्धा आता जाहीर केली. हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचे आता 2 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला, परंतु सर्वत्र आता गोंधळाचं वातावरण आहे. सर्वांना असं वाटत आहे की 2 लाख रुपये कर्जमाफी सरसकट मिळणार, तर नाही शेतकरी बांधवांनो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या, सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही, कारण की सरकारने लावलेले नियम अजून पण कायम आहे. फक्त 2च नियम सरकारने वगळले आहे, ते पण 2026-27ची अट पूर्णतः वगळण्यामध्ये आली आहे. ज्या शेतकरी बांधवांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मागच्या वेळेस कर्जमाफीचा लाभ भेटला होता, त्या देखील शेतकरी बांधवांना आता 50,000 ऐवजी 2 लाख रुपये मिळणार. बघा, हा निर्णयामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. शेतकरी बांधवांनो, सरसकट कर्जमाफी आतापर्यंत देखील झालेली नाही. काही शेतकरी बांधव असे आहे ज्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आणि काही शेतकरी बांधव असे आहे ज्यांना डायरेक्ट 2 लाख रुपयांची माफी मिळणार. 26-27ची अट वगळल्यामुळे आता शेतकरी बांधवांना बघा पुन्हा या ठिकाणी कर्ज भरण्याची गरज पडणार नाही. बघा, तुमचं 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होईल. जर तुमचे 4 लाख असेल तर 2 लाख माफ होतील आणि पुन्हा 2 लाख रुपये बाकी राहतील. या निर्णयामुळे आता शेतकरी बांधवांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे, परंतु शेतकरी बांधवांनो गोंधळून अजिबात जाऊ नका. आणि राहिला तो म्हणजे की सर्वात महत्त्वाचा कर्जमाफीचा प्रश्न. कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल? आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे सरकारने आता 18 जिल्ह्यांची यादी लावली आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये या 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार, त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा निधी जमा होणार आणि येणाऱ्या पुन्हा काही दिवसामध्ये 18 जिल्ह्यांची यादी जाहीर होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव निघत असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम आता जमा होणार आहे. तर मग कोणते आहेत ते 18 जिल्हे ते सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. सरकारच्या माध्यमातून यादी सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली. बघा, पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये बघा अमरावती आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून तिथल्या शेतकरी बांधवांना देखील आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार. बघा, नियम आणि अटीनुसारच ही कर्जमाफी होणार आहे शेतकरी बांधवांनो. काही शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनच मिळणार आहे. मग कोणत्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनचा भत्ता मिळणार एवढं पण लक्षामध्ये ठेवा. जर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 बघा या वर्षी जर तुमचं कर्ज थकीतमध्ये मोडत असेल तेव्हाच तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार. अन्यथा मग तुमचं कर्ज तुम्ही केव्हाही उचललेलं असेल या वर्षी सोडून बघा 30 सप्टेंबर 2025 तर मग तुमचं कर्ज थकबाकीमध्ये येत नाही, ते चालू बाकीमध्ये येते. किंवा तुम्ही कर्ज नवे जुने जर केलेले असतील बघा तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला 50,000 रुपयांचाच लाभ सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. फक्त ज्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ आता मिळणार आहे. हे स्वतः आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं. पत्रकारांनी स्वतः विचारलं कोणकोणते शेतकरी बांधव 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी पात्र असणार, तेव्हा साहेबांनी आता स्पष्टपणे सांगून टाकलं आहे
की नेमकं कर्जमाफी कोणाला मिळणार, कोणाला 50,000 रुपयाचा भत्ता मिळणार. तर शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा प्रधान्याने दिलेल्या या कर्जमाफीच्या लाभामध्ये लक्षामध्ये घ्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून ठेवण्यामध्ये आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, जर या भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा, सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. कर्जमाफीच्या या विशेष यादीमध्ये जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्हा आणि त्यानंतर नांदेड जिल्हा या जिल्ह्यांचा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामधील येथील शेतकरी आता कर्जमुक्त होणार आहेत. बघा, आता कर्ज वसुली होत नाही शेतकरी बांधवांनो. सरकारने वगळलेले ते 2 अटी किंवा ते 2 नियम म्हणूया, ज्यानुसार आता शेतकरी बांधवांना बऱ्याच प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे. बँकांनी आता लाभार्थ्यांची यादी अंतिम केली असून पडताळणीचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच पुन्हा या ठिकाणी 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर स्पष्ट जर सांगायचं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं कर्ज माफ होणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काची कर्जमुक्ती आता मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पडताळणीमध्ये बीड आणि बुलढाणा त्यानंतर वाशिम या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नावे असून त्यांना पहिल्या टप्प्यामधील यादीनुसार लाभ आता दिला जाणार आहे. ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले आहे त्यांनाच या यादीमध्ये स्थान देण्यामध्ये आलं. जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही मुदत कर्ज घेतलं असेल, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलं असेल, विहिरीसाठी कर्ज घेतलं असेल तर अशा कर्जाचा यामध्ये समावेश नाही. अशा शेतकऱ्याला माफी मिळणार नाही. ही योजना फक्त पीक कर्जासाठी सरकारने लागू केलेली योजना आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा, सरकारने सांगितल्यानुसार अकोला जर जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल, त्यानंतर यवतमाळ जिल्हा आणि वर्धा जिल्हा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, त्यानंतर प्रशासनाने पूर्ण लक्ष आता या जिल्ह्यांकडे दिलं आहे. या जिल्ह्यामधील बँका आता अलर्ट झाले आहे. या बँकामधील शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार. लक्षामध्ये ठेवा, आता बँकांची यादीसुद्धा सरकारने सांगितली. भरपूर दिवसापासून अफवासुद्धा सुटली आहे, या बँकाचे कर्ज माफ होणार, त्या बँकाचे कर्ज माफ होणार. परंतु नेमकं कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार हा देखील गोंधळ आता सरकारच्या माध्यमातून दूर करण्यामध्ये आला आहे. शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची यादी महत्त्वाची आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर नक्कीच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये पुढील क्रमांकाचे जिल्हे नागपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, त्यानंतर गोंदिया जिल्हा आहे. बघा, या शेतकऱ्याला देखील पहिल्या टप्प्यामध्ये स्थान मिळाले असून ही मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. पडताळणी पूर्ण होता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे आणि शेतकरी बांधवांना आता कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही नागपूर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागेल. आणि शेतकरी बांधवांचा एक प्रश्न आणखीन देखील आहे की कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसल्याही प्रकारे चिंता किंवा काळजी ठेवू नका. कारण की बघा, बँक कोणतीही असो, ती बँक पीक कर्ज देणारी बँक असावो. बघा, अशा बँकेचे कर्ज आता माफ होणार आहे. आता बघा पुढील क्रमांकाचे जिल्हे गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर हिंगोली. बघा, येथील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही गडचिरोलीमधून जर असाल किंवा चंद्रपूरमधून किंवा हिंगोलीमधून तर तुमची देखील कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे.
म्हणजे की शेतकरी बांधवांनो हो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांचे कर्ज हे टप्प्याटप्प्याने आता माफ करण्यामध्ये येणार आहे. अजिबात कसल्याही प्रकारे गोंधळून जाऊ नका शेतकरी बांधवांनो. आता बघा शेतकरी बांधवांनो, बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून असाल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधून असाल तर बघा यासारख्या जिल्ह्याचे आधार प्रमाणीकरण आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होता शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे संदेश मिळायला आता सुरुवात होणार आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, श्रीमंत आणि अपात्र या शेतकरी बांधवांना वगळून केवळ गरजू शेतकरी बांधवांनाच लाभ दिला जाणार आहे. हे सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या. बघा, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नांदेड आणि जळगावमधील बँकांना निधीचा पुरवठा करण्यामध्ये आला असून तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच बघा जे शेतकरी बांधव राहिले आहे, ज्या 18 जिल्ह्यांची कर्जमाफी बाकी आहे बघा, या सुद्धा जिल्ह्यांना आता कर्जमाफीचे संदेश येतील. शेतकरी बांधवांनो, संपूर्ण राज्याचे कर्ज माफ होणार आहे. परंतु बघा येणाऱ्या 3 ते 4 दिवसामधील कर्ज फक्त याच 18 जिल्ह्याचं माफ होणार पहिल्या यादीनुसार. आणि तीच यादी आपण पाहून घेत आहोत. तुम्ही नांदेड आणि जळगावमधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे बघा शेतकरी बांधवांनो, त्यांनी पण कसल्याही प्रकारे काळजी करू नका. कारण की सरकारने सांगितलं आहे तुम्हाला तुमच्या खिशातून रक्कम भरण्याची गरज नाही. जर तुमचं 3 लाख रुपये कर्ज असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 1 लाख रुपये भरू शकता. आणि तुम्ही नाही जरी भरले तरी पण कसल्याही प्रकारे अडचण नाही शेतकरी बांधवांनो, कारण कर्जमाफी सर्व शेतकरी बांधवांना आता देण्यामध्ये येत आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येथील शेतकरी बांधवांना देखील कर्जमाफी मिळायला आता सोपं होणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलने पण झाली होती. रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाला भरपूर आता घवघवीत यश या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे आता JR सुद्धा 2 अटी वगळण्यामध्ये आल्या आहेत आणि त्या अटीमुळेच आता गोंधळ उडाला आहे की सरसकट कर्जमाफी होणार आहे. अजिबात गोंधळामध्ये पडू नका जाऊ शेतकरी बांधवांनो, कारण या ठिकाणी ज्यांनी त्यांची कर्जे नवे जुने केली किंवा ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली अशा शेतकरी बांधवांना फक्त सरकारने सांगितल्यानुसार 50,000 रुपयांचाच लाभ देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, बीड बुलढाणा लक्षामध्ये घ्या, हे जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहे. यवतमाळ आणि वाशिममधील शेतकरी बांधव सुद्धा महत्त्वाचे आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही या जिल्ह्यामधून आहे का? तुम्ही जर या जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता म्हणता येईल. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा शेतकरी बांधवांनी. बघा आता नागपूर आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे मॉनिटरिंग सुरू असून पहिल्या टप्प्यामधील होणारे वाटप पूर्ण पारदर्शक असणार आहे. बघा 18 जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्हाला चेक करायचं होतं. बघा या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर बघा सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये कर्जमाफीचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे. आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री बघा दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आलं. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पुन्हा काही दिवसांनी 18 जिल्ह्यांची यादी येणार. त्या यादीमध्ये तुमचं नाव नक्कीच येणार. आणि जेव्हा कधी यादी येते किंवा कोणतेही अपडेट येते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.